ताई ह्या क्लासमध्ये काय शिकवणार आहे. तर ह्या क्लासमध्ये काय शिकवणार आहे, रेखी, त्याचप्रमाणे माइंड पॉवर आणि रेखीचे 5 तत्व, 5 तत्वासोबत रेखी आपल्या जीवनात कसं काम करते आणि त्यासोबत तुम्हाला मेडिटेशन तुमच्या पास्ट लाईफ मधून फ्युचर लाईफ मध्ये कसं जायचं, पास्ट मध्ये घडलेल्या घटना विसरून समोर कसं जायचं हे तुम्हाला इथे शिकवणार आहे. तर आज मला इथे तुम्ही सर्वजण आला त्यासाठी तुमचं वेलकम. आणि ह्या 5 दिवस मी माझं पूर्ण वेळ तुम्हाला देणार हे निश्चितच. मग आता आला आहात, थोडंसं चेहऱ्यावर स्माइल येऊ द्या, म्हणजे मला पण बरं वाटेल की नाही की छान बा आज जेवढे आले स्टुडंट छान स्माइलने आले आहे. सो आज आता तुम्ही आपला काय देणार, इथं मला श्वास देणार आहात, म्हणजेच तुमचा वेळ इथे देणार आहात. मग कोणाला पाहिजे परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, कोणाला पाहिजे ना आपल्या जीवनामध्ये? यस, कोणी आहे त्यांच्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य आणि ऐश्वर्य पाहिजे? यस. शालिनी, तारिका, यस. कोणाकोणाला पाहिजे? शालिनी तुला नको आहे परमसुख, समाधान, आरोग्य तुझ्या जीवनात? हा ना, मी मग क्वेश्चन काय केला की तुमच्या जीवनात परमसुख पाहिजे ना, परमसुख, समाधान, आरोग्य आणि ऐश्वर्य ह्या 5 तत्वावर आपल्याला काम करायचं आहे. तर मग ते 5 तत्व आपल्या जीवनात पाहिजे की नाही पाहिजे? पाहिजे ना. मग मला सांगा, आता आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे, परमसुख, समाधान, आरोग्य. मग आपण पेरणी कशाची करतो आहे? पेरणी आपल्या डोक्यामध्ये कशाची करतो आहे? नकारात्मकतेची पेरणी करते आहे. ज्या विचार आपण करतोय ते नकारात्मकतेची विचारची पेरणी करतो आहे. आता माझं जे मोटिवेशनल आहे तो म्हणजे कास्तकार आहे. कसा? तर कास्तकार काय करतो, एखादी पेरणी त्याला लावायचं, गव्हाचं पीक लावायचं आहे. तर गव्हाचं पीक लावत असताना गव्हाचंच पीक लावेल आणि गव्हाचंच पीक घेईल, पण त्याच्या आधी तो काय करतो, त्या शेताची नांगरणी करतो. शेताची नांगरणी केल्यानंतर तिथे तो गव्हाचं पेरणी करतो. मग आपल्याला काय करायचं आहे, ह्या माइंडमध्ये जो कचरा भरलेला आहे तो कचरा काढण्यासाठी आपल्याला शुद्ध करायचं आहे आपलं माइंड. त्याच्यासाठी आपल्याला पेरणी सुद्धा पण कोणती पाहिजे? सकारात्मकतेची पेरणी पाहिजे, पॉझिटिव्हिटीची पेरणी पाहिजे. आणि ही पॉझिटिव्हिटीची पेरणी केव्हा येणार? जेव्हा आपल्या मनात काहीतरी दडलेलं आहे, खोलवर घुसलेलं आहे, जोपर्यंत ते निघणार नाही तोपर्यंत आपलं निगेटिव्हिटी जाणार नाही. आणि हे केव्हा जाणार? जेव्हा तुम्ही त्याला परवानगी देणार. यस, आपण परवानगी द्यायची, त्याला लेट गो करायचं आहे. तर कोण कोण तयार आहे जुन्या गोष्टीला लेट गो करायसाठी? येस, थँक्यू थँक्यू थँक्यू. काही इथं जुने स्टुडंट आहे, ते आपला अनुभव शेअर करू शकतात. मी एक आधी सांगणार आहे कसं करायचं. कसं करायचं तर जसं माझ्या जीवनात खूप दुःख आहे, मानसिक असेल, शारीरिक असेल, आर्थिक असेल, मला कुणीतरी बोललं असेल, टाकून बोललं असेल, ते माझ्याच्याने सहन नाही झालं ते, किंवा मी कोणाला काही बोलली असेल ते ते काय करायचंय, एका पेजवर लिहायचं आहे. एका पेजवर लिहायचं आहे, तो पेज फाडायचा आहे, त्याचे पेजचे तुकडे तुकडे करायचे आहे आणि हे तुकडे करून जाळून टाकायचं आहे. काय करायचं आहे? जाळून टाकायचं आहे. का बरं? का बरं जाळून टाकायचं आहे? कारण आपण त्या विचारांना खत पाणी घालतो, सतत तो विचार करतो, हिने मला असं म्हटलं होतं, तिने मला तसं म्हटलं होतं, आज हिने मला असं म्हटलं आणि मीचा बदला घेईल. आपण मग ते काय करतो, ते विचारण्याची पेरणी सतत करतो सतत करतो सतत करतो. त्या विचाराच्या पेरणीमुळे काय होतं, आपण डिप्रेशन, बीपी, शुगर ह्या बिमाऱ्यांना आमंत्रण देतो. आपण काय देतोय? आमंत्रण देतोय. आता हे कारण हटलं नंतर, कारण हटा दो जिंदगी अपने आप सुधर जाएगी. यस, आपण कारणच हटवलं की नाही माझ्या जीवनात फक्त सुखाची मी पेरणी केली आहे, तर माझ्या जीवनात फक्त आणि फक्त सुखच येणार. तर पेरणी कशाची करायची आपल्या जीवनामध्ये? परमसुखाची, आनंदाची पेरणी करायची आहे. आणि ह्या 5 दिवसामध्ये तुम्हाला मी ती पेरणी कशी करायची ते सांगणार आहे. पण त्याच्या आधी तुम्हाला तुमचा सेल्फी काढायचा आहे. हा क्लास झाल्यानंतर सेल्फी काढा आणि मी रोज होमवर्क विचारणार आहे. सेल्फी काढायची आहे, त्यानंतर तुम्हाला 5 दिवसानंतरची सेल्फी काढायची आहे.
त्यानंतर 21 दिवसानंतरची सेल्फी काढायची आहे. हे सेल्फी काढल्यानंतर तुम्हाला समजेल की माझ्यामध्ये काय बदल झाला, माझ्यामध्ये काय होतं. जसं मी आहे, इथे बसलेल्या माझ्या बऱ्याचशा मैत्रिणी आहे. विशेष करून हंस आहे, हंसाच्या शेजारी राहायची मी. तिला माहित आहे की आधी मी कशी होती, की छोट्या छोट्या गोष्टीसाठी डिस्टर्ब व्हायची, छोट्या छोट्या गोष्टीचं माझ्या मनामध्ये सतत ताण आणायची, विचार आणायची, आणि त्याच्यामुळे काय व्हायचं की सतत माझं काही ना काही दुखत राहायचं. येस, दुखत राहायचं ना. हा. आणि पण आता काय झालंय, आता विचार बदलले. विचारामध्ये काय केली आहे, सुखाची पेरणी केली आहे मी. काय टाकलंय माझ्या याच्यामध्ये, फक्त आणि फक्त टाकलंय सकारात्मक विचार. सकारात्मक विचार करत असताना आज माझे जुने स्टुडंट बसले आहे. श्वेता, तू सांगू शकते की आपण काय केलं? येस श्वेता. हो हो हो, काय केलं आपण जेव्हा आपण लिहिलं जुन्या गोष्टी काय केल्या, फाडल्या, तर कसं वाटलं? रिस्पॉन्स आला. येस. हा. आणि एक दिलं होते की आपल्याला काही दुःख झालं असेल, कोणी काही बोललं असेल, तर इथे मामी आहे, निशाने मामी आहे, त्यांनी आपलं शेअर करावं की काय होतं असं, काय काय तुम्ही काय लिहिलं आणि त्याच्यामुळे तुमचं दुःख कमी झालं का, तुम्हाला कोणी काही म्हटलं नाही फाडून टाकल्यानंतर. हम्म. 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 व्हेरी गुड. येस. आणि आपल्याला हेच पाहिजे आहे क्या. बदल झालाय. 5% तरी बदल झालाय. बदल झालाय. येस. तर परत समोर होणार. हम्म. नक्कीच होणार. आता हे माझे जुने स्टुडंट आहे, ज्यांनी ज्यांनी हे क्रिया केली, तर त्यांच्या त्यांच्या लाईफमध्ये चेंज झाला आहे. आणि चेंज का बरं झालाय, त्यांनी ठरवलंय. जोपर्यंत आपण ठरवत नाही माझ्या लाईफमध्ये मला कोण पाहिजे, सकारात्मक विचार पाहिजे की नकारात्मक विचार पाहिजे, तुमच्याशिवाय तुमच्या लाईफमध्ये कोणीच एंट्रन्स करू शकत नाही, कोणीच एंट्री करू शकत नाही. ना सुख ना दुःख. तर आपल्याला ठरवायचं आहे माझ्या लाईफमध्ये मला कोणाला एंट्री करू द्यायचे, सुखाला की दुःखाला. माझं एकच वाक्य असते की तुमच्या जीवनामध्ये रेखी पाहिजे आहे की मेडिसिनचा बॉक्स पाहिजे आहे. दोन बॉक्स असतात. एका बॉक्समध्ये ठेवला आहे मेडिसिन, तिथे ताणतणाव ठेवला आहे आणि मेडिसिन ठेवली आहे, आणि खर्च म्हणजे तिथं खर्च ठेवला आहे. दुसऱ्या बॉक्समध्ये ठेवला आहे मी सुख आणि रेखी, आणि रेखीचे 5 तत्व. तर आपल्याला काय पाहिजे, रेखी की मेडिसिनचा बॉक्स? यस. आपल्याला काय पाहिजे, रेखी. रेखी आपले रेखी आणि माइंड पॉवर, याच्यामुळे काय होणार आपल्या जीवनामध्ये, सुख, समाधान, आरोग्य आणि ऐश्वर. ह्या 5 तत्वावर रेखी काम करत असते, आणि हे 5 तत्व ज्यांच्या जीवनात गेलं त्यांच्या लाईफ मध्ये नक्कीच बदल झाला आहे. आणि हा बदल तुम्ही सुद्धा गेल्या 1 तारखेपासून तर आजची 30 तारीख आली आहे, आमचा 21 दिवसाचा जो अफर्मेशनचा जो एक ग्रुप केला होता, त्या ग्रुपमध्ये भरपूर लेडीज एंट्रीज घेतला होता, आणि त्यामध्ये त्यांनी जे अफर्मेशन मी सांगितले, व्हिज्युअलायझेशन केलं, ह्या सगळ्या गोष्टी मी त्यांच्याकडून करून घेतल्या. त्यामुळे काय झालं, त्यांच्या लाईफमध्ये एक चेंज झाला आहे. चेंज झाला आहे, आणि हा चेंज इतका सकारात्मक होता की त्या आज खरंच आनंदी आहे. इथे मामी, प्रिया मामी आहे, श्वेता आहे, आता बाकीचे सगळे नवीन आहे, पण सविता आहे. ज्यांनी ज्यांनी हा इथे केला आहे त्यांना त्यांना खूप फरक जाणवला आहे. तर मला सांगा, आज आपल्या जीवनामध्ये कुठली अफर्मेशन आपण द्यायची की ज्याच्यामुळे आपलं लाईफ चेंज होईल? अफर्मेशन कशी, तर ती सुखाची अफर्मेशन. आपण आता बोलताना काय बोलतो, जसं
उदाहरण देते की छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊ काय म्हणून हाक मारायचे? शिवबा. अजून अजून राजे. यस, राजे. त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांना लहानपणापासून अगदी ते बालपणापासूनच राजे म्हणून हाक मारायचे. आणि आपण आपल्या लेकरांना काय म्हणतो? येणार रे, जाणार रे, जातेस का नाही? आ काव तुझा? आ हा तुला ठोकू का? आ मग आपण पेरणी कोणती करतो? आपण मग समजा त्या मुलाचं नाव आदित्य असेल, त्याला काय म्हणतो? ए आद्या. हा आदित्यचा का केलं? ए आद्या. संगीताचा का केलं? ए संगे, इकडे येतेस का नाही? म्हणजे काय म्हणजे काय झालं? म्हणजे काय झालं? आपल्या तोंडात आपण काय केलं? हा आता प्रीती असेल तर प्रीतीचं ए प्रीती म्हणजे काय झालं? प्रीतीला पण आता श्वेता असेल, छान, किती सुंदर नाव आहे श्वेता, तर श्वेताच ए श्वेते म्हणजे तिचं चिरफाडच करून टाकलं पूर्ण. हा मग मला सांगा, आपण जशी पेरणी करू तसंच घडणार ना. मग आता माझा मुलगा आहे, माझ्या मुलाला जेव्हा तो ऍडव्होकेट व्हायचा होता, मी लिहिलं होतं की माझा मुलगा ऍडव्होकेट झालाय. मी तर हे कितीतरी वर्षापूर्वी लिहिलं होतं आणि ते झालं सुद्धा. मुलीच्या बाबतीत हे लिहिलं होतं की माझी मुलगी डॉक्टर झाली आहे, MBBS डॉक्टर झाली आहे. ती तर जेव्हा 12वीला होती तेव्हाच मी तिचं विजन बोर्ड तयार केलं होतं. माझं विजन बोर्ड मी तुम्हाला दाखवेल पण मी पेरणी कशाची केली होती? पेरणी चांगली केली होती. आजही मी माझ्या मुलाला साहेब म्हणून किंवा ऍडव्होकेट साहेब म्हणून आवाज देते. का बरं? कारण की आपण जसं बोलू तसं तो होणार आहे. शब्दाची जादू. तुम्हाला शब्दाची जादू बघायची का? आता बघा. आता हा हात उजवा हात आहे तुमचा, सगळ्यांना उजवा हात आहे. उजवा डावा हात दोन्ही आहे. ओके, या उजव्या हाताला जवळ घ्या. आय लव्ह यू, आय लव्ह यू. तू किती छान आहेस, तू किती छान आहे. आय लव्ह यू, आय लव्ह यू. आणि हा डावा हात घ्या. आय हेट यू, आय हेट यू. तू खूप घाण आहेस, तू खूप घाण आहेस. आणि आता दोन्ही हात जवळ आणा. कोणता हात हलका आणि कोणता हात जड वाटतो तुम्हाला? जो हात हलका वाटत असाल उजवा. येस, उजवा. मग मला सांगा, आपला हा जो शरीर आहे त्या शरीराला फक्त आपण अफर्मेशन दिलं, आय लव्ह यू, आय लव्ह यू. मग आपल्या बोटाने ऐकलं. मग सपोज आपण आपल्या ह्या माइंडमध्ये जसं आपण म्हणतो की आपल्या शरीरामध्ये 70% पाणी आहे, आपल्या माइंडमध्ये 90% पाणी. माहित आहे का आपल्याला? आपल्या माइंडमध्ये सुद्धा 90% पाणी आहे. आणि हेच अफर्मेशन आपण रोज रात्री आपल्या बॉडीला दिलं की मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. इथे बसलेल्या सगळ्या मैत्रिणींना माहित आहे की आम्ही शाहरुख खान आहोत आणि शाहरुख खान सारखं स्वतःला मिठी मारतो आहे. रोज अफर्मेशन कोणती द्यायची आहे? मैं स्वस्थ हूं. चला करा शाहरुख खान. मैं स्वस्थ हूं. नवीन लोकांनी पण करायचं आहे. मैं स्वस्थ हूं, मस्त हूं, मस्त हूं, जबरदस्त हूं. यस, मैं स्वस्थ हूं, मस्त हूं, जबरदस्त हूं. जबरदस्त हूं. ठीक आहे. आता आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू माय सेल्फ, आय लव्ह यू माय सेल्फ. आता मला सांगा, हा हात पाठीमागे न्या, हा हात पाठीमागे न्या. हा परत समोर आणा आणि येस आय कॅन डू इट, येस आय कॅन डू इट, येस आय कॅन डू इट म्हणा. आणि परत मागे न्या. किती मागे गेला? मगापेक्षा जास्त मागे गेला की काही? गेला की नाही? हा गेला, गेला की नाही? हा मग मला सांगा, आता पण फक्त एवढंच अफर्मेशन दिलं की नाही, मी माझ्या हाताला काय म्हटलं? आय लव्ह यू, आय हेट यू, आय लव्ह यू, आय हेट यू. आणि हाताला काय म्हटलं? मागे गेलं, साधं मागे गेलं, परत समोर आणलं. येस, येस, येस. मग मला सांगा, माझ्या मैत्रिणी कितीतरी सुंदर आहात हो तुम्ही, किती सुंदर आहात. जगातल्या सगळ्या सुंदर स्त्रियापैकी तुम्ही आहात. स्वतःला कधीच हिनवायचं नाही. म्हणायचं की मी जगातली एकमेव सुंदर स्त्री आहे. येस म्हणा, जगातली एकमेव सुंदर स्त्री आहे. कारण की
आपल्यासारखं सुंदर कोणीच नाहीये. मी बाह्य सौंदर्याबद्दल बोलत नाहीये, आंतरिक सौंदर्याबद्दल बोलत आहे. बाह्य सौंदर्य कसे होऊन जाईल, पण आंतरिक सौंदर्य जेव्हा वाढतं, त्याच्या लाईफ मध्ये चेंज जातं. त्याच्या लाईफ तुम्हाला तुमच्या लाईफ मध्ये सर्वांनी तयार राहायचं आहे अफर्मेशनसाठी, व्हिज्युअलायझेशनसाठी, मेडिटेशनसाठी. का बरं मेडिटेशनची गरज आहे, का बरं अफर्मेशनची गरज आहे, का बरं ह्या सगळ्या गोष्टी आजपर्यंत तुम्ही युट्यूबवर पण पाहिले असेल, अफर्मेशन पाहिले असेल, व्हिज्युअलायझेशन पाहिले असेल, पण मला सांगा तिथून पाहून आपल्या जीवनामध्ये काही बदल झालाय का? यस, कोणी सांगू शकतो? 2 दिवस झाले हे झाले सारिका तू झाली आहे ते. तर तुला काय वाटते, ह्या जुन्या स्टुडंट आहेत, तू 2 दिवसापासून झाली आहे, तुला कसं वाटते सरिता? छान वाटत आहे, छान वाटत आहे ना? हम्म, छान वाटत आहे. युट्यूबवर तर भरपूर माहिती पाहिले की नाही ग, असं दुसरं आपण युट्यूबवर काही काही बघतो, पण हे जेव्हा मी तुम्हाला सांगते तर तुमच्या लाईफ मध्ये बदल होते की नाही? माझं असंच हो ना. थँक्यू सो मच. आणि ह्याच मैत्रिणींना सांगणार की तुम्ही जसे जसे ह्या क्लासमध्ये येतील तस तसे तुम्हाला नवनवीन अनुभव इथे येत जाणार आहे आणि नवनवीन अनुभवाची तुम्ही यस वाटते ना? येस, हलका वाटते. तेच आपल्याला करायचं. हा, येस, बॉडीला चार्जिंग आवश्यक आहे. आता व्हिज्युअलायझेशनचं आणि अफर्मेशनचं आपल्या लाईफवर काय फरक पडतो ह्या मैत्रिणींनी सांगितलं आहे. मी तुम्हाला काही स्क्रीन शेअर करते. एक सेकंड.